तर मनसेचे पदाधिकारी सचिन गोळे होते आणि केडीएच्या ऑफिसची आम्ही परवानगी दिली नाही, आम्ही आलो आहोत, म्हणजे आम्ही निघून आलो कारण की आमचा मोर्चा ऑलरेडी आमच्या मोर्चाला परमिशन मिळाली, त्यामुळे आम्हाला सोडलंही गेलं आणि आम्ही निघून आलो. आज एक सगळे एकवटलेत आणि सरकारच्या किंवा मग मराठी भाषेवरती अन्याय सहन होऊ देणार नाही अशी तुमची एक भावना आज दिसते. बघा कसं आहे ना, हे 2-4 दिवसापासून जे काही आठवड्याभरापासून चाललं होतं परप्रांतीयांचं, त्याच्याच विरोधात एक मराठी माणसाच्या एकनिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा आणि संस्कृतीचा हा एक मोर्चा होता जो आम्हाला अडवला गेलेला आहे. आमच्या मोर्चाला खंडित घालण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारकडनं, पण आम्ही गप्पा बसता नाही कारण आम्ही मराठी आहोत. आम्ही गर्वाने म्हणतो की आम्ही मराठी आहोत. आमचा मोर्चा निघाला आणि तो निघतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या दिल्या जात आहेत आणि अर्थात महत्त्वाचे जे पदाधिकारी होते मनसेचे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची लाट होती. एकीकडे मराठीसाठी लढत असताना आमच्या मराठी कार्यकर्त्यांना का अडवलं जातंय असा एक सवाल उपस्थित केला जात होता. बघू शकतो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत.